आज आम्ही इथं खरं भारताला पहिल्या ऑलिम्पिकचं वैयक्तिक खेळ प्रकारामध्ये ज्यांनी मिळवून दिलं ते आदरणीय खशाबा जाधव यांचे कुस्ती क्षेत्राचे दैवत, त्या खशाबा जाधवांच्या स्मारकाला अभिवादन करून गेली 3-4 वर्ष झालं जो कुस्ती क्षेत्रातली महाराष्ट्र केसरी पदाची हळसांड चालू आहे। खरं गेल्या वर्षी त्यावरती मी आवाज उठवलेला होता की दरवर्षी महाराष्ट्रामध्ये एक महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली पाहिजे। गेली 2-3 वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये 2-2 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडत आहेत। म्हणून मी एकट्यानं गेल्या वर्षी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करून मुख्यमंत्री महोदयांना व क्रीडा मंत्री महोदयांना निवेदन दिलं की आमची जी 60 वर्षाची जी परंपरा चालू आहे कुस्ती क्षेत्रामध्ये, दरवर्षी एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ती अखंडित राहिली पाहिजे आणि ह्या पदाचा कुठेतरी मान राखला गेला पाहिजे। म्हणून मी गेल्या वर्षी प्रयत्न केले, पण आज खरं कुस्ती क्षेत्रासाठी आमच्या महाराष्ट्र केसरी पदासाठी एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आम्हाला मीडियाच्या माध्यमातून समजलं की ह्या वर्षी 4 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा राज्यामध्ये पार पडणार आहेत। खरं या संघटनेच्या वादामुळं ही जी पदाची हेळसांड चालू आहे ती कुठं थांबली पाहिजे असं संपूर्ण महाराष्ट्रातील महाराष्ट्र केसरीना 40 महाराष्ट्र केसरी 15 हिंद केसरींना वाटलं की कुठेतरी थांबलं पाहिजे। म्हणून खरंच सर्वांच्या वतीनं आज आम्ही हा आक्रोश मोर्चा काढत आहोत आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि मी आज थोडक्यात तुम्हाला सांगतो, गेल्या वर्षी 2025 साली निवडणुकीचा काळ होता, अनेक निवडणुका पार पडल्या, त्यामुळे 2025च्या महाराष्ट्र केसरी ज्या आहेत त्या 4 महाराष्ट्र केसरी आज 26 मध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये होत आहेत आणि 2026च्या 4 महाराष्ट्र केसरी परत नोव्हेंबर डिसेंबरला होणार आहेत। म्हणजे त्याच्याही पुढे जाऊन जर आज विचार केला तर 2026 मध्ये 8 महाराष्ट्र केसरी तयार होणार आहेत महाराष्ट्रामध्ये। त्या पदाला किंमतच राहणार नाही इथून पुढच्या काळामध्ये 8 महाराष्ट्र केसरी जर वर्षात तयार व्हायला लागतो। म्हणून आमची प्रमुख मागणी ही आहे की दरवर्षी महाराष्ट्र केसरी एकच स्पर्धा झाली पाहिजे।